नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा आपला आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी आमच्या तज्ञ डॉक्टर्सना प्रश्न विचारू शकता, ते सुद्धा अगदी घर बसल्या. आज आपण एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. एक संपूर्णपणे नवीन विषय घेऊन आम्ही आपल्या समोर येत आहोत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे अतिलठ्ठपणासाठी बेरियाट्रिक सर्जरी, वेट लॉस सर्जरी. लठ्ठपणा तसा चार चौघांमध्ये चेष्टा मस्करीचा विषय असते एखादी व्यक्ती लठ्ठ, त्यात बिघडलं कुठे? मात्र नवीन संशोधनानुसार अतिलठ्ठपणा हा एक आजार आहे. या अतिलठ्ठपणामुळे अनेक वेळेला शरीराच्या आरोग्यावर धोकादायक वळण घेऊ शकतं, अनेक आजारांना आमंत्रण ठरू शकतं. आज एक क्रांतिकारी विषय आपण निवडलेला आहे, कारण ह्या अतिलठ्ठपणावर एक सर्जरी या रुग्णांसाठी जीवनदान ठरते आहे. ती म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी. पोटाची पिशवी कापून ह्या अतिलठ्ठपणावर मात करता येते आणि वजन कमी करता येते. चला तर मग ह्या विषयाकडे वळूया. या विषयावर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत बेरियाट्रिक सर्जन डॉक्टर मनीष मोटवानी. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर मनीष मोटवानी यांनी MS जनरल सर्जरी केलेला आहे आणि डिप्लोमा इन ॲडव्हान्स बेरियाट्रिक सर्जरी हे त्यांनी परदेशातून शिक्षण घेतलेलं आहे. वेट लॉस सर्जरी या क्षेत्रामध्ये ते गेल्या 12 वर्षांपासून कार्यरत आहेत. लठ्ठपणासाठी दुर्बीण उपचार सर्जरी यासाठी ते संपूर्ण भारतामध्ये डॉक्टरांना प्रशिक्षण देत असतात. त्यांचे स्वतःचे मुलुंड मुंबईमध्ये एक अतिलठ्ठपणावर ऑपरेशन करण्यासाठी हॉस्पिटल, सुसज्ज हॉस्पिटल आहे. दर्शक हो, अतिलठ्ठपणासाठी बेरियाट्रिक सर्जरी, वेट लॉस सर्जरी असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्ही फोन करण्यासाठी, मला माहिती आहे उत्सुक असाल, फोन करण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहे 022. हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक आहे 24908050. दुसरा क्रमांक आहे 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर मनीष मोटवानी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, ह्याची आपण नोंद घ्यावी. याशिवाय 5 जुलै 2015 म्हणजे रविवारी दुपारी 3 वाजता अतिलठ्ठपणासाठी वेट लॉस सर्जरी यासाठी त्यांनी शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या दिवशी तुम्हाला वेट लॉस सर्जरीवर अधिक माहिती मिळेल आणि रजिस्टर केल्यानंतर उपचारांवर सुद्धा सवलत मिळेल. हे शिबिर निःशुल्क असलं तरी नोंदणी आवश्यक आहे, त्यामुळे कार्यक्रम संपूर्ण नीट लक्षपूर्वक पहा. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज जो विषय आहे तो खूप वेगळा विषय आहे. या विषयाबद्दल तुम्ही काय सांगाल? लठ्ठपणा एक मोठा आजार आहे. आता असं टाइम नाही राहिलं की आपण लठ्ठपणा म्हणजे फक्त माणूस दिसायला चांगलं दिसत नाही. लठ्ठपणा एक मोठा आजार आहे. अतिलठ्ठपणा त्याच्यापेक्षा एक मोठा आजार आहे आणि तो असा आजार आहे की तो 100 वेगळ्या प्रकारच्या आजारांचं मूळ कारण आहे. तर जेव्हा लठ्ठपणा किंवा अतिलठ्ठपणा शरीरात येतो, तो आपल्याबरोबर अजून 10, 15, 20 आजार घेऊन येणार. माणसाची लाईफ कमी होऊन जाते, क्वालिटी ऑफ लाईफ कमी होऊन जाते आणि त्यामुळे त्यांना जीवन जगण्याची जी चाहत आहे आतमध्ये ते पण कमी होऊन जाते. अच्छा. तर लठ्ठपणा बाबत आपल्याला एक गोष्ट माहीत असली पाहिजे की लठ्ठपणा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा असतो आणि लठ्ठपणामुळे आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रकारचे परिणाम होत राहतात. तर हे सगळं दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला आपण स्लाइड्सचा आधार घेऊया. निश्चितच आपण लठ्ठपणामुळे काय काय आजार होऊ शकतात, लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. कारण लठ्ठपणा हेच जर कळलं नाही तर आपल्याला विशेष काही कळणार नाही. आपण स्लाइडकडे वळूया. स्लाइडवरनं आपल्याला जास्त चांगली माहिती मिळेल. स्लाइड मिळेल आपल्याला. सर चेंज करा. आपल्याला शरीरात नेहमी पाहिजे की आपल्या जगात आपण वाढले पाहिजे, आपला ग्रोथ झाला पाहिजे, पण प्रत्येक प्रकारची ग्रोथ चांगली नसते. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की एक असा टाइम होता जेव्हा आपल्या शरीराचं आम्ही खूप जास्त एक्सरसाइज करायचो आणि आपल्याकडे तेव्हा जेवण कमी होतं. आता टाइम असं झालेला आहे की सगळी गोष्टी आपल्या हातात मिळतात, त्यामुळे
तुम्ही बघू शकताय की आपल्याला लोक जे आता झालेले आहेत असे लठ्ठ झालेले आहेत आणि ही जी जनरेशन आपल्या समोर आहे ती हेवीएस्ट जनरेशन आहे. म्हणजे इतकं लठ्ठ आतापर्यंत कोणतेही जनरेशन नाही होते. आणि जर या जनरेशन मध्ये आपल्याकडे इतकी लठ्ठ लोक आहेत तर पुढच्या जनरेशन मध्ये काय असणार ते विचार करून आम्हाला ऍक्च्युअली घाबरायला होतं. निश्चितच एक टाइम असं होतं जसं तुम्ही बघताय 1990 मध्ये टेक्नॉलॉजी म्हणजे तेव्हा फक्त सुरू झाली होती, पण तेव्हा माणूस आपले जास्त काम करायचे, जास्त मेहनत करायचे, तर लोक तेव्हा तसे व्हायचे. पण आता असं टाइम झालाय टेक्नॉलॉजी वाढली आहे पण जे लोक झाले असे लठ्ठ झाले. कारण याचे भरपूर कारण आहेत. कारण असे आहेत की आता सगळी गोष्ट आपल्याला हातात मिळतात. आपल्याकडे आता तुम्ही बघायला गेले तर आपल्याला शॉपिंग मॉल्स आहेत, एलिव्हेटर्स आहेत, लिफ्ट्स आहेत, कॉम्प्युटर गेम्स आहेत. आता बाहेर जात नाही तरुण खेळायला, आपले बाहेर जात नाही, ते सगळे घरी कॉम्प्युटरवर गेम्स खेळतात. लेडीजला जे शॉपिंग करायचं ते मार्केटिंगसाठी मार्केटमध्ये जाणार नाही, ते एक शॉपिंग मॉलमध्ये जाणार. सीडी चढायची नाहीये, आपण घरातून खाली उतरलो गाडी तिकडे येणार. आणि जे जेवण आपल्याला मिळतात ते वेगळे वेगळे प्रकारचे जेवण असे असतात जसं पिझ्झा, बर्गर, वडापाव, असे सगळे जेवणांमुळे आपल्याला कॅलरीज जास्त जाते पण आपल्या शरीरातून कोणतीही कॅलरी लूज होत नाही. त्यामुळे आपल्या शरीरात लठ्ठपणा वाढतो. तर आज जर आपल्या समोर लठ्ठपणा वाढला तर हा काय एक मोठा प्रॉब्लेम आहे? तर हा आहे एक मोठा प्रॉब्लेम. कारण या प्रॉब्लेम मध्ये हा फक्त यामुळे प्रॉब्लेम नाही की समजा आपल्याला आज फ्लाईटमध्ये आपल्या साईजची सीट मिळत नाही किंवा आपल्याला दुसऱ्यांकडून लपून लपून एकदम सकाळी जॉगिंगसाठी जावं लागतो की आपल्याला आपल्या साईजचे कपडे मिळत नाही. हे फक्त दिसण्यासाठी चांगला नाही असा प्रकार नाहीये. आता प्रॉब्लेम असं झालेला आहे की लठ्ठपणा 100 वेगळ्या प्रकारचा आजारांचा एक मूल कारण आहे. आणि तो मूल कारण असं आहे की आज शरीरात आपण बघायला गेलो तर आपण सगळ्यात जास्त डायबिटीजने घाबरतो. 80% डायबिटीज लठ्ठ लोकांमध्येच दिसते. आणि ओबेसिटी किंवा लठ्ठपणा एक सेकंड लिडिंग कॉज आहे प्रिव्हेंटेबल डेथ. प्रिव्हेंटेबल डेथ म्हणजे काय असतो की जे मृत्यू आपण वाचवू शकतो आणि आपण वाचवत नाही. आणि याच्यावर फक्त हे राहत नाही, लठ्ठपणामुळे शरीरात भरपूर प्रकारचे आजार येतात, जसे निद्रानाश, आपल्या शरीराचा कोलेस्ट्रॉल वाढून जातो, संधिवात होतो, आपल्याला पित्ताच्या पिशवीमध्ये खडे होऊ शकतात, हार्टचा त्रास होऊ शकतो, उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर होऊ शकतो, आपल्याला डायबिटीज किंवा मधुमेहाचा प्रकार येऊ शकतो, शरीरात वंदित्व होऊ शकतं म्हणजे इन्फर्टिलिटी होऊ शकते. तर असे वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात. पण सगळ्यात मोठा की लठ्ठपणामुळे आज आपल्या शरीरात कॅन्सर किंवा कर्करोग सुद्धा होऊ शकतो. तर आज आपल्या समोर असा एक त्रास आहे ज्याच्यामध्ये आपल्या शरीरात त्याचे कारण भरपूर आहेत, त्याचे जे शरीरावर परिणाम होणार आहेत ते पण भरपूर आहेत आणि त्याचे निदान पण भरपूर आहेत. म्हणजे आपण त्याला काय रीतीने आपण त्यांना बरं करू शकतो ते पण भरपूर आपल्याकडे क्रिया आहेत. तर जर असं आहे तर आपल्याला प्रत्येक लठ्ठपणाला एक प्रत्येक कॅटेगरीमध्ये बघावं लागेल. जर आपण लठ्ठपणाला प्रॉपर कॅटेगरीमध्ये नाही बघितलं तर आपण त्याला प्रॉपर ट्रीटमेंट नाही देऊ शकणार. निश्चितच आपण जेव्हा ग्रेडिंग ऑफ ओबेसिटी तुम्ही बोलता आहात तर आपल्याला एक पहिला फोन आलेला आहे प्रेक्षकाचा, तर आपण पहिला फोन घेऊया. महेंद्र प्रश्न विचारतायत नाशिक वरून. नमस्कार महेंद्रजी. हा बोला. नमस्कार, बोला. हो सर, मॅडम मी महेंद्र कांदळ बोलतोय. मॅडम माझा असा प्रॉब्लेम आहे की 2 वर्षापासून माझं नुसतं असं पोटात अति लठ्ठपणामुळे मला त्रास होतोय मॅडम. नेमका काय त्रास होतोय तुम्हाला? मला असा त्रास होतो, चालण्यासाठी खूप त्रास होतो आणि पचण्यासाठी अतिशय त्रास होतो मॅडम. बरं, ठीक आहे. तुमचा प्रश्न मला कळलेला आहे सर, जरूर उत्तर देतील. सर काय सांगाल, हाच आपला विषय आहे. महेंद्र, तुमचं वजन किती असणार? वजन कळू शकलेलं नाहीये. अच्छा, तर हा जो यांना त्रास होतोय हा एक कॉमन त्रास आहे. कारण आज लठ्ठपणा आला तर शरीरात आपला वजन वाढतो, चालल्यावर आपल्याला दम लागायला सुरू होणार आहे. तर आपण थोडं पण चाललं की आपल्याला शरीरात दम लागणार, चालायला त्रास होणार आहे. तर हे जे त्रास ते सांगताय हे एक कॉमन त्रास आहे. आणि जर यांचं वजन एक पर्टिक्युलर लेवल पेक्षा जास्त आहे, म्हणजे समजा 20 ते 25 किलो पेक्षा जास्त आहे, जितकं असलं पाहिजे त्याच्यापेक्षा, तर त्यांना या अठ्ठी लठ्ठपणासाठी दुर्बीण उपचार आवश्यक आहे, ज्याच्याने यांचा फक्त लठ्ठपणा कमी नाही होणार पण त्याच्याबरोबर आलेले सगळे आजार पण हळूहळू कमी होत जातील.
निश्चितच. आपण ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच आपण पुढची जी ग्रेड ऑफ ओबेसिटी आहे ही जर लोकांना समजली तर अतिलठ्ठपणा काय आहे आणि लठ्ठपणा काय आहे हे निश्चित समजू शकेल. आपण काय सांगू शकतो बरोबर. याबाबत? तर लठ्ठपणा आणि अतिलठ्ठपणा आपल्याला वेगळं वेगळं प्रकारने घ्यावं लागेल, कारण लठ्ठपणा असा आजार आहे ज्याला आपण जर बरोबर ट्रीटमेंट दिली तर आपण त्याच्यापेक्षा एकदम 100% आपल्याला ट्रीटमेंट मिळू शकते. अच्छा. आणि जसं आपण इकडे बघितलं, जर आपला बीएमआय प्रमाणे आपण लठ्ठपणाला कॅटेगराईज करतो किंवा ग्रेड करतो. बीएमआय काय असतो की आपल्या हाईट प्रमाणे आपलं वजन किती असलं पाहिजे त्याचं कॅल्क्युलेशन. म्हणजे आज आपली हाईट प्रमाणे आपलं वजन किती आहे ते आपल्या हाईट प्रमाणे आपण निर्धारित करू शकतो. तर तो बीएमआय जर 25 पेक्षा कमी असला तर आपल्याला आपण नॉर्मल वेट मानतो. जर 25 ते 30 असलं तर ओव्हरवेट, 30च्या वर झालं तर आपण त्याला ओबेसिटी सांगतो. तर जर एक पेशंटचा बीएमआय 30 पेक्षा कमी आहे तर त्याला ट्रीटमेंट आपण डाएट एक्सरसाइज करू शकतो. त्यांना आपण लठ्ठपणाचा दुर्बीण उपचारसाठी कधीही सजेशन देऊ शकत नाही. पण वेगळं असं प्रकार आहे की जर कोणाचं बीएमआय 30 पेक्षा जास्त आहे किंवा 32 पेक्षा जास्त आहे तर त्यांची ट्रीटमेंट फक्त लठ्ठपणासाठी दुर्बीण उपचारनेच होऊ शकते. आणि जर त्या पेशंटला आम्ही डाएट किंवा एक्सरसाइजचा आपण सजेशन दिलं तर आपण त्याच्यासाठी ऍक्च्युअली एक प्रॉब्लेम क्रिएट करणार आहोत, कारण त्याचा लठ्ठपणा वाढत जाईल, वजन कमी होणार नाही. आणि वजन कमी होणार नाही म्हणजे वजनेमुळे जे आपल्या शरीरात आजार आहेत ते वाढत जातील. आणि त्यामुळे आज जर आपला ग्रेड 2 ओबेसिटी म्हणजे पेशंट आहे आणि आपण त्याला राईट टाइमवर ती सलाह नाही दिली, उद्या जाऊन ते ग्रेड 4 मध्ये जाणार, शरीरात आजार वाढत जाईल आणि आपण नंतर त्याच्यासाठी काय जास्त करू शकणार नाही. त्यामुळे राईट टाइमवर जर राईट ग्रेडसाठी आपण प्रॉपर ट्रीटमेंट दिली तर पेशंटला त्याचा भरपूर फायदा होणार आहे. निश्चितच. म्हणजे ही जी तुम्ही ग्रेड सांगितली या ग्रेड प्रमाणेच ट्रीटमेंट करणं, सर्जरी करणं हे आवश्यक आहे. इतर काय माहिती देऊ शकता ह्यासाठी? हो, ग्रेड प्रमाणे जर आपण ट्रीटमेंट केलं तर पेशंटला याचा डेफिनेटली फायदा होणार आहे. कारण जसं तुम्ही आता इकडे बघताय की जसं आपला बीएमआय वाढतो आपल्या शरीरात रिस्क सगळे वाढतात. आपला डायबिटीज वाढतं, अस्थमा वाढणार आहे, आर्थरायटिस संधिवात वाढणार, ब्लड प्रेशर वाढणार आणि कर्करोग सुद्धा वाढतो. आणि तुम्ही बघू शकताय की काय प्रमाणाने ते वाढायला सुरू करतात. तर या कारणामुळे आम्ही एक सेंटर सुरू केलं आणि त्या सेंटरात ती ट्रीटमेंट ऑप्शन्स असे आहेत की सगळं ट्रीटमेंट रिव्हॉल्व होतोय. लॅप्रोस्कोपिक बेरियास्टिक सर्जन माझा समोर ते सगळं माझ्या निगराणीमध्ये सगळं होणार आहे. आणि आपण ट्रीटमेंटमध्ये आपण योगा एरिया, एक्सरसाइज एरिया आणि सगळे फिजिशियन्स आहेत. कारण आम्ही फक्त आपल्याला लठ्ठपणा नाही कमी करायचं, लठ्ठपणा बरोबर आलेले सगळे आजार पण आपल्याला कमी करायचे. निश्चित. म्हणजे एक वेगळी जीवनशैलीच देणं आणि जीवनशैली सकारात्मक करणं फार गरजेचं आहे. नेमकं कसं करता हे आपण? बघा, लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्यासाठी भरपूर औजार आहेत. पण आपण डाएट एक्सरसाइज सगळे करू शकतो. पण जसं आपला बीएमआय वाढतो आपल्याकडे फक्त एकच ट्रीटमेंट राहते, तो आहे लठ्ठपणासाठी दुर्बीण उपचार किंवा लठ्ठपणासाठी सर्जरी. तर जसं आपला बीएमआय वाढलं तर आपल्यासमोर दुसरे काय ट्रीटमेंट ऑप्शन्स आपल्याकडे नसतात. तर आधी काय असायचं की जेव्हा आपण ऑपरेशन करायचो तर सगळे ऑपरेशन उघडून करायचो. आणि असं जर मोठं ऑपरेशन आपण उघडून केलेलं आहे तर पेशंटला घरी पोहोचायला सुद्धा भरपूर दिवस लागतात. पण आता सगळे नवीन सामुग्री आलेली आहेत आणि नवीन उपचार आलेले आहेत ज्याच्यामध्ये हे सगळे ट्रीटमेंट आम्ही दुर्बीण उपचारने करतो. दुर्बीण उपचारमध्ये असं की आपण हे सगळे ट्रीटमेंट 4 किंवा 5 होलमध्ये करणार, ज्याच्यामधून आपले दुर्बीण आत जाईल आणि आपण पूर्ण ट्रीटमेंट दुर्बीण उपचारने करणार आहोत. या ट्रीटमेंटचा फायदा असा असतो की पेशंट सकाळी ऑपरेशन झाला तर संध्याकाळी चालायला फिरायला सुरू करतो आणि 2 दिवसात घरी जाणार आहे. जे वेगळे प्रकारचे ऑपरेशन आम्ही करतो या दुर्बीण उपचारमध्ये ते असतात स्लीप गॅस्ट्रेक्टमी, गॅस्ट्रिक बाइंडिंग, गॅस्ट्रिक बायपास. पण सगळ्यात कॉमन जे ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट आहे स्लीप गॅस्ट्रेक्टमी. आपण या पोटाच्या पिशवीचं जे ऑपरेशन आहे त्याबद्दल जाणून घेऊया. आपण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे सर. प्रश्न घेऊया. जयवंत यांचा प्रश्न आहे नांदेडवरून. नमस्कार जयवंतजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा मॅडम. हा बोला. तर आमच्या वडिलांचं वजन आता असं ते 80 किलो आहे. तर त्यांना चालते वेळेस थोडासा त्रास होतो आणि त्यांना जास्त वेळ चालता येत नाही. तर त्यावर म्हणजे काय उपाय होऊ शकतो का, म्हणजे ते वजन कमी करण्यासाठी लठ्ठपणा? जयवंतची आई जी आहे ते 80 किलो आहे आणि आता फक्त आपण 80 किलो बघितलं तर तो वजन आपल्याला वाटेल की इतकं जास्त नाही, कारण आपण असं मनात आहे की 100 पेक्षा जास्त गेलं तर लठ्ठपणा होतो. पण असं नाहीये. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, प्रत्येकचं हाईट प्रमाणे वजन किती आहे त्याप्रमाणेच आपण बीएमआय प्रमाणे माणसाला काय ट्रीटमेंट दिली पाहिजे ते आपण निर्णय घेतो.
तर त्यांची जर हाईट 5 फीट आहे म्हणजे त्यांचं वजन कमीत कमी 30 किलो जास्त आहे, तर अशामध्ये आपल्याला त्यांना जर लठ्ठपणाची ट्रीटमेंट मिळाली, दुर्बीण उपचार झाला तर त्यांना खूप फायदा होईल. पण इकडे जर त्यांची हाईट उंची किंवा 5.5 किंवा 6 फूट आहे तर त्यांना फक्त डाएट एक्सरसाइज केलं आणि 2, 4, 5 किलो कमी केलं तर त्यांना फायदा होणार आहे. निश्चितच. म्हणजे आपण बघतोय की प्रत्येकाची BMI काय आहे त्याप्रमाणे किती लठ्ठपणा आहे किंवा अति लठ्ठपणा आहे याप्रमाणे आपल्याला सर्जरीकडे पुन्हा वळताना तुम्ही पोटाच्या पिशवीची जी सर्जरी आहे त्याबद्दल अजून काही विशेष माहिती देऊ शकता का? जे आम्ही पोटाच्या पिशवीचं ऑपरेशन करतो किंवा दुर्बीण उपचार करतो, या दुर्बीण उपचारमध्ये आम्हाला दुर्बीणने जेव्हा आम्ही उपचार करतो तर आपली पिशवी किती मोठी झालेली आहे त्याप्रमाणे ते आम्ही सगळं कॅल्क्युलेट करतो आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर आम्ही पेशंटला त्यांचा हाईट प्रमाणे त्यांचं वजन किती असलं पाहिजे, त्याप्रमाणे किती जेवण आत गेलं पाहिजे हे सगळं कॅल्क्युलेट करून आम्ही पिशवीची साईज कमी करतो आणि जठराची साईज कमी करून आम्ही मग पेशंटचं जेवण करायची थोडी पद्धत आम्ही बदली करून घेतो. अच्छा, याबद्दल तुम्ही एखादं काही अजून अधिक माहिती व्हिडिओ वगैरे काही दाखवू शकता का? कारण काय असतं की सर्जरी म्हटलं की एक मनात भीती असते, मग ही मनातली भीती घालवण्यासाठी ऍक्च्युअली आपण जर बघितलं की नेमकं काय होतंय, एखाद्या डॉक्टरने तज्ज्ञाने आपल्याला सांगितलं तर ते निश्चितच दिलासाजनक असतं, मनातली भीती कमी होते. त्यामुळे आता आपण बघूया की पोटाच्या पिशवीची जी सीव गॅस्ट्रेक्टॉमी त्यांनी सांगितली ती नेमकी कशा प्रकारे होत असते, कारण ही जर सर्जरी आपण बघितली तर आपल्या मनातील भीती कमी होईल. निश्चितच आपण आता पुढे व्हिडिओ बघूया या विषयाचा. आता आपण हा व्हिडिओ बघूया. सर सांगा काय काय सांगणार आहात? आता जसं आपण या व्हिडिओमध्ये बघतोय तर आम्ही असं 4 किंवा 5 लहान होल करून आपण दुर्बीण उपचार करतो, त्याच्यामधून आमचे हे लॅप्रोस्कोपिक ट्रोकार आत जातात आणि मग लॅप्रोस्कोपीचे मोठे लांब आणि पातळ इन्स्ट्रुमेंट्स आत जातात आणि एका होल मधून आमचं टेलिस्कोप आत जाईल, टेलिस्कोप कॅमेराला अटॅच होणार आणि कॅमेरा टीव्हीला, आम्ही टीव्ही मध्ये बघून ऑपरेशन करणार. हा आपला जठर आहे जे तुम्हाला समोर असं दिसतो आणि जेव्हा आपला BMI 32 किंवा 35 पेक्षा जास्त जातो तर आपल्या जठराची साईज कमीत कमी 3 ते 4 गुणा वाढून जाते. तर आम्ही या ऑपरेशन मध्ये काय करतो, तुमचं हाईट प्रमाणे यांचं वजन किती असलं पाहिजे आणि त्या वजनासाठी किती जेवण आत गेलं पाहिजे, किती विटॅमिन, किती प्रोटीन, हे सगळं कॅल्क्युलेट करून आम्ही स्टेपलरद्वारा या जठराला 2 भागेत सेपरेट करतो. लेफ्टचा भाग तो आहे जो शरीराचा भाग होता, जो आपला नेहमीचा नॉर्मल भाग आहे तो आपण शरीरात ठेवतो आणि जो राईट साईडला तुम्ही बघताय तो आपला नाही होता, तो वाढलेला आहे, त्याला आपण त्याच लहान होलमधून काढून घेतो आणि मग हा आपला जठर राहतो ज्याच्यामध्ये आपल्या हाईट प्रमाणे किती वजन असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी किती जेवण गेलं पाहिजे हे सगळं डिसाईड होणार. आणि या प्रकारे असतो की आपलं किती जेवण गेलं पाहिजे तर किती विटॅमिन्स येणार, किती प्रोटीन्स येणार, कसं आपले सगळे आजार हळूहळू निघून जातील, कसं वजन अचानक कमी नाही होणार, हळूहळू कमी होईल, जसं बॉडीला त्याचा कधी जाऊन दुष्परिणाम किंवा दुष्परिणाम नाही झालं पाहिजे. अच्छा, निश्चितच. म्हणजे ही जी सर्जरी आपण आता बघितली की अतिशय सोपी आणि सुलभ अशी सर्जरी सगळ्यांनी करून ठेवलेली आहे. आपण आता पुढचा प्रश्न घेऊया. रमेश प्रश्न विचारतायत पालघरवरून. नमस्कार रमेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. रमेश भाऊ बोला. हॅलो. हा मॅडम नमस्कार. नमस्कार, बोला. मी रमेश दीक्षित विरारवरून बोलतोय. माझं वय आता 48 आहे आणि मी पेशंट ड्रायव्हर आहे आणि माझ्या वजन वाढलेलं आहे. मला आता कावीळ झालेली, तर त्यामध्ये डॉक्टर गावठी औषध घेतलं तर 3 केळी खाल्ली दररोज. तर त्याच्यामध्ये त्याने माझं 78 वरून जवळजवळ 84 किलो पर्यंत माझं वजन गेले आणि माझे पाय वगैरे दुखतात आणि कंबर खूप दुखते पाठ. तर मला डॉक्टर काय सल्ला सांगते त्याच्यावरती? निश्चितच. अतिलठ्ठपणासाठी जी सर्जरी आहे ह्यासाठी तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? बघा, यांचं वजन वाढलेलं आहे आणि यांचं वजन बऱ्यापैकी वाढलेलं आहे. या वजनेसाठी त्यांना 100% जर त्यांना वजन कमी झालं, त्यांचं जेवण करायची पद्धत आणि शैली बदली झाली तर यांना याचा भरपूर फायदा होईल. आणि यांचं वजन इतकं जास्त नाही त्यांचं हाईट प्रमाणे की त्यांना दुर्बीण क्रियाची आवश्यकता आहे, पण यांनी जर बरोबर व्यायाम केलं आणि बरोबर डाएट मध्ये चेंजेस केले तर त्यांना भरपूर फायदा होईल. निश्चितच फायदा होऊ शकतो. आपण आता जी सर्जरी बघितली ह्या विषयावर अधिक काय माहिती देऊ शकता तुम्ही? बघा, ही सर्जरी अशी सर्जरी आहे ज्याचं मी तुम्हाला जसं दाखवलं की या सर्जरीचा फायदे काय काय होऊ शकतात. म्हणजे हे सर्जरी आम्ही कशी करतो तर तुम्ही जर इकडे बघितलं तर हे ऑपरेशन नंतर, हे या दुर्बीण क्रियानंतर पेशंटचा वेट लॉस तर 100% होणार आहे, म्हणजे त्याचं वजन कमी होणार, शरीरात आलेले सगळे आजार जे आहेत ते हळूहळू निघून जातील आणि माणसांची लाईफ आणि क्वालिटी ऑफ लाईफ दोन्ही वाढून जाते. आणि जसं या पिक्चरमध्ये तुम्ही बघणार या स्लाइडमध्ये की जसं माणसाची वेट कमी होणार तसं त्याच्याबरोबर डायबिटीज, ब्लड प्रेशर, स्लीप ॲपनिया किंवा निद्रानाश
आणि कोलेस्ट्रॉल हे सगळे कमी होऊन जातात आणि आपल्या शरीरातून जसे आजार निघूनच जातात. अच्छा, निश्चितच. म्हणजे पण सर, आता आपण ही जी सर्जरी बघितली ना, ह्याविषयी एखादा तुम्ही पेशंटचा फोटो वगैरे दाखवू शकला तर ते निश्चितच प्रेरणादायी ठरू शकेल. आहेत का तुमच्याकडे काही फोटो वगैरे? हो, डेफिनेटली. तर जसं तुम्ही आता इकडे बघणार की हे आमचे एक पेशंट आहेत, यांचं नाव आहे देवेंद्र खन्ना. या पेशंटला आम्ही ऑपरेशन करून फक्त 3 महिने झालेले आहेत. अच्छा. आणि हे जे यांचं लेफ्ट साईडचा पिक्चर आहे ते ऑपरेशनचा आधीच आहे, जेव्हा ते 165 किलोचे होते. आणि राईट साईडला आहे ते फक्त 2 महिन्यात जेव्हा त्यांचे 40 किलो वजन कमी झालं. या पेशंटला डायबिटीज होतं, त्यांना स्लीप ॲपनिया किंवा निद्रानाशचा त्रास होता. आज फक्त 2 महिन्यानंतर जो माणूस रात्री 2 तास नाही झोपू शकायचं, आज तो 6-6, 7-7 तास झोपू शकतो आणि त्यामुळे त्याचा पूर्ण दिवस चांगला जातो. निश्चितच. म्हणजे त्याची क्वालिटी ऑफ लाईफ हे इम्प्रूव्ह झालेलं आहे. ऍब्सोल्युटली. ही पेशंट आहे, ही एक पोलीस कॉन्स्टेबल आहे. यांचं नाव आहे ऋतुजा रावराणे. आणि हे ऑपरेशनचा आधी त्यांचं वजन करीबन 110 किलो होतं. आणि पोलीस कॉन्स्टेबल असल्यावर त्यांना खूप आतमध्ये गिल्टी फील व्हायची की मी जास्त जितकं मला काम करायचं तितकं मी नाही करू शकत आणि मी एकदम माझं स्वतःला सॅटिस्फाय नाही करू शकत. आता तुम्ही बघणार राईट हँड साईडला त्यांचं आज 65 किलो वजन झालेलं आहे. ऑपरेशनला 1 वर्ष झालेत, पण 6 महिन्यात त्यांचं वजन 65 किलो झालं. त्यांच्यामधून लेथार्जी निघून गेली आहे, पूर्ण ते कमजोरीपणा निघून गेला आहे. ते आज जास्त काम करू शकत आहे. गुडघ्यामध्ये त्यांना नेहमी दुखायचं ते निघून गेलं आहे. चालताना श्वास त्यांना दम लागायचा, तो दम लागायचा निघून गेलेला आहे आणि त्यांना भरपूर बेनिफिट व्हायला सुरू झालेलं आहे. निश्चितच. हे एक आपले नगरसेवक आहेत, राजाभाऊ कापसे. ते शिर्डीमध्ये पूर्व नगरसेवक आहेत. राजाभाऊ कापसे शिर्डीचे पूर्व नगरसेवक आहेत. त्यांचं वजन ऑपरेशनचा आधी करीबन 108 किलो होतं. आणि ऑपरेशनचा आधी या माणसांचा अशी स्टोरी होती की त्यांना डायबिटीज, त्यांना ब्लड प्रेशर, त्यांना 4 कदम चालले की त्यांना दम लागायचं आणि रात्री कधीही ते 2 तासापेक्षा जास्त झोपले नाही होते. आणि ते नेहमी ते ऑक्सिजनसाठी ते मशीन, सीपॅप मशीन घेऊन घ्यायचे. आणि ते राजकारणात आहे, म्हणजे जितके तिकडे गावात गेले तिकडून परत यायला जर नाही जमलं तर तिकडेच रात्र राहावं लागतो. तिकडे ते नेहमी ते सीपॅप मशीन शिवाय ते चालू नाही राहायचे, त्यांना ते जगू नाही शकायचे. आज त्यांना ऑपरेशन होऊन 6 महिने झालेले आहेत आणि ऑपरेशन नंतर तुम्ही तिकडे बघू शकताय की हे दिवसाचे 6-6, 8-8 किलोमीटर चालतात, रात्री 6 ते 8 तास झोपू शकतात. त्यांच्या शरीरातून मधुमेह पूर्ण निघून गेलेला आहे आणि टोटली नवीन जीवन त्यांना मिळालेलं आहे. निश्चितच अतिशय प्रेरणादायी आहे हे. हा मुलगा आहे, याचं नाव आहे लक्ष मोटवानी. म्हणजे तो आमचं परिवाराचा आहे. तो जेव्हा ऑपरेशन त्याचं झालं तेव्हा त्याचं वय फक्त 11 वर्ष होतं. हे कशाला तुम्हाला सांगणं आवश्यक आहे, याच्यामधून मी 2 गोष्टी तुम्हाला सांगू शकतो. माझा परिवारचा माणसाला मी पण ऑपरेशन केलंय, म्हणजे मला माहिती आहे की आता हा ऑपरेशन इतका टेन्शन किंवा रिस्की ऑपरेशन नाही आहे जेव्हा आम्ही स्वतःचा घरचा लोकांना पण करू शकतो. आणि दुसरा 11 वर्षाचा होता जेव्हा आम्ही त्याला ऑपरेशन केलंय, तेव्हा त्याचं वजन 110 किलो होता. कधी बाहेर नाही निघायचं, घराचं बाहेर नाही निघायचं, कारण सगळे मित्र त्याची खिल्ली उडवायचे. आणि आज तो कॉलेजमध्ये गेलाय आणि कॉलेजमध्ये जाऊन तो इतका कॉन्फिडन्स झालेला आहे की तो सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतो. आणि त्याच्या शरीरात तेव्हा त्या वयात त्याला प्री डायबिटिक होता, आज शरीरातून मधुमेह निघून गेलेला आहे आणि त्याची लाईफ चेंज झालेली आहे. निश्चितच एक जीवनाला कलाटणी देणारं असं हे चित्र आहे तुम्ही दाखवलेलं. निश्चितच. अजून कोणाचे आहेत तुमच्याकडे? हो, हे जे पिक्चर मध्ये तुम्ही बघणार हे आहे, या मुलीचं नाव आहे मधू. आणि ते ऑपरेशनच्या आधी तिचं वजन करीबन 110 किलो होतं. आणि ऑपरेशनच्या 6 महिन्यात तिचं वजन 65 kg म्हणजे 65 किलो झालं. आणि ही मुलगी जी होती ती आमच्याकडे आली होती आणि त्याला या वयात हायपर ऍसिडिटी, संधिवात आणि प्रत्येक थोडं पण खाल्लं की पोट फुगून जायचं आणि त्याला ऍसिडिटीचा भरपूर त्रास होता. होत आहे हे व्हिडिओज प्रेक्षकांना अतिशय जिव्हाळ्याचे वाटतात, कारण हे प्रत्येकाच्या अनेकांच्या आयुष्यात असे प्रसंग घडलेले असतील. अजून कोणाचे फोटोज आहेत? हे जे आपल्या समोर आहेत ते आहेत मिस्टर नरेंद्र भल्ला. आणि हे वयाच्या 55 वर्षात आमच्याकडे ऑपरेशनसाठी आले. आणि या पेशंटला डायबिटीज, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, थोडा चालल्यावर दम लागणार, कारण हे सगळे त्रास लठ्ठपणामुळे येतात. आणि तुम्ही बघू शकता 6 महिन्यानंतर त्यांचं शरीराचं काय परिवर्तन झालेलं आहे, सगळे आजार निघून गेलेत आणि त्यांना नवीन जीवन मिळालंय. हा एक माणूस आहे जे मला सांगतोय की जो मी आधी दिवसाचे 3 तास नाही काम करू शकत होतो, आता मी 3-3 दिवस झोपल्याशिवाय काम करू शकतो. इतकं माझं जीवन बदललं.
अतिलठ्ठपणासाठी बेरियाट्रिक सर्जरी, वेट लॉस सर्जरी हे एक वरदान ठरते. आपण अनेक पेशंट्सचे आता फोटो बघतात. अजूनही एका पेशंटबद्दल आपण माहिती करून घेऊया. ही कोण पेशंट आहे सर? ही आमची एक पेशंट आहे, याचं नाव आहे बेला. ऑपरेशन आधी तिचा वजन होता 122 किलो आणि 122 किलो असल्यावर तिला असं त्रास होते की तिला या वयात, ती फक्त 35 वर्षाची होती आणि तिला त्या वयात डायबिटीज सुरू झाला होता, ब्लड प्रेशर सुरू झाला होता आणि थोडं पण चाललं की दम लागायला सुरू व्हायचं. आणि तुम्ही बघू शकता 6 महिन्यानंतर जेव्हा ते आम्हाला भेटायला आले तेव्हा त्यांची कंडिशन कशी होती, त्यांची लाईफ चेंज झालेली आहे आणि त्यांना याचा भरपूर फायदा मिळाला. निश्चितच. आणि ह्यासाठी अतिलठ्ठपणासाठी, वेट लॉस सर्जरीसाठी दिनांक 5 जुलै दुपारी 3 वाजता अतिलठ्ठपणासाठी वेट लॉस सर्जरीवर शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्या दिवशी तुम्हाला वेट लॉस सर्जरीबद्दल अधिक माहिती सरळ डॉक्टरांकडून मिळेल. रजिस्टर केल्यानंतर उपचारांवरही सवलत मिळणार आहे. ह्यामुळे शिबिर जरी निःशुल्क असलं तरी नोंदणी आवश्यक आहे. SMS साठी नंबर देतोय, त्याच्यावर तुम्ही SMS करू शकता किंवा व्हॉट्सॲप सुद्धा करू शकता. नंबर असा आहे 9321 350 957. डॉक्टर, ह्या विषयावर अजून आपण काय सांगू शकता? जे शिबिर आयोजित करताय, शिबिर आयोजित करतोय, या शिबिरमध्ये कारण आज जेव्हा आम्ही इकडे बोलायला आलो तर सगळ्यांचे बहुतेक खूप लोकांच्या मनात भरपूर प्रश्न आणि कुतूहल असतं. हो, आणि सगळे लोक आमच्याकडे इकडे नाही पोहोचू शकत बहुतेक क्वेश्चनसाठी. तर आम्ही त्या दिवशी शिबिर ठेवलेलं आहे. त्या शिबिरमध्ये याप्रमाणे शिबिर ठेवलेलं आहे की भरपूर लोक तिकडे येऊ शकतात, ते आमच्याशी येऊन बोलू शकणार. मी त्यांना एक वन ऑन वन त्यांच्याशी मी बोलू शकणार. आणि जे लोक त्या दिवशी येतात आणि जर त्यांना लठ्ठपणाचं ऑपरेशन किंवा दुर्बीण उपचाराची आवश्यकता आहे तर त्या लोकांना आम्ही खूप सवलत पण देणार आहोत. कारण आम्हाला माहिती आहे की या ऑपरेशन मध्ये किंवा दुर्बीण उपचारासाठी भरपूर लोकांना आमची सवलतची आवश्यकता आहे. आणि याचबरोबर जे आता तुम्ही फोटोज वगैरे दाखवले, अशा काही पेशंटशी त्यांना बोलता येण्यासारखं आहे का? म्हणजे त्यांना प्रत्यक्ष बोललं तर अजून छान फायदा होऊ शकतो. हो, डेफिनेटली. ज्या दिवशी ते आमच्याकडे शिबिरसाठी येणार त्या दिवशी कमीत कमी आमचे 20 ते 25 ऑपरेशन केलेले, लठ्ठपणाचे ऑपरेशन केलेले पेशंट्स असणार, ज्यांचं कोणाचं 3 महिने, कोणाचे 6 महिने, 1 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष आधीचे ऑपरेशन केलेले पेशंट असणार आहेत. तुम्ही त्यांच्याशी 1 to 1 बोलू शकतील. आणि जर त्याच्या नंतर तुम्हाला अजून काय डाऊट्स आहेत तर मी पण तिकडे असणार तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करायला. पण जेव्हा तुम्ही पेशंट टू पेशंट बोलणार तर तुमचे मनाचे सगळे डाऊट्स जे आहेत या दुर्बीण उपचाराबाबत ते सगळे क्लिअर होतील. निश्चितच. कारण शंका आणि मनातील अडसर दूर होणं फार महत्वाचं आहे. हा एक सुंदर युवक आपल्याला दिसतोय, काय सांगायला याची माहिती? हा आमचा एकदम लाडका पेशंट आहे, त्याचं नाव आहे नानिक मनसुखानी. तुम्ही बघू शकताय की ऑपरेशनचा आधी त्यांची स्थिती कशी होती. हे बिल्डिंग लाईन मध्ये आहेत आणि बिल्डिंग लाईन मध्ये असल्यावर त्यांना भरपूर जागेवर जावं लागतो, फक्त एका जागेवर बसून काम नाही करू शकत. पण यांनी मला सांगितलं जसं माझं काम एकदम स्लो झालेलं आहे, मी काय जास्त करू शकत नाही, या वयात मला डायबिटीज आलेला आहे, या वयात मी जास्त काय उठू शकत नाही, रात्री झोप येत नाही, दिवसभर मला कंटाळा येत राहतो, तर माझं काम एकदम अर्धवट झालेलं आहे. यांना ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्यांना काय फरक पडलाय. आज ते इतके हँडसम झालेले आहेत, त्यांच्या शरीरातून डायबिटीज निघून गेले आहे, त्यांच्या शरीरातून दमेचा त्रास निघून गेलेला आहे आणि लठ्ठपणा कुठे जायला आहे ते आपल्याला दिसणारच आहे. म्हणजे हा मनुष्य पूर्वी लठ्ठ होता असं सांगणं सुद्धा आपल्याला कदाचित चुकीचं वाटेल. फारच सुंदर फोटो आहे हा सुद्धा. हो, हे जी पेशंट आहे ते आमची पेशंट आहे सरला ठक्कर. आणि हे जे सरला ठक्कर पेशंट आहे ते काय एकदम मोठ्या घराचे पेशंट नाहीये. म्हणजे इतकं की यांना ऑपरेशनसाठी, दुर्बीण उपचारासाठी पैसे जमा करायला यांना 3 महिन्याचा टाइम लागला. पण ही अशी होती की यांना महिन्याचे कमीत कमी 6 ते 7 हजार रुपये ते फक्त औषधांच्या पाठीमागे घालायचे. त्यांना डायबिटीसचा त्रास, त्यांना थायरॉइडचा त्रास, हे वेगळे प्रकारचे त्रास होते. आणि ऑपरेशन गेल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी मला येऊन हे सांगितलं की आज 6 महिने झाले सर ऑपरेशन करून आणि 6 महिन्यात मी औषधांच्या पाठीमागे 1 रुपया सुद्धा खर्च केलेला नाही. अच्छा, निश्चितच. अजून कोणाचे फोटो आहेत आपल्याकडे? हे आमचे एक पेशंट आहेत रमेश पिठवा. त्यांना पण डायबिटीसचा त्रास होता, त्यांना सिव्हिअर हाय ब्लड प्रेशर होता. हे ऑपरेशनचा आधी करीबन 110 किलोचे होते आणि आज ऑपरेशन झाल्यावर त्यांचं वजन 65 किलो झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की यांना किती फरक पडलेला आहे. निश्चितच. ही लेडी ऑपरेशन करायच्या आधी तुम्ही जर बघायला गेलो तर तुम्हाला वाटणार की कमीत कमी 55 वर्षाची लेडी आहे. ऑपरेशनचा आधी आणि ऑपरेशनचा 6 महिन्यानंतर तुम्ही फरक बघणार, पण ते ऍक्च्युअली 55 वर्षांची लेडी आहे. पण ऑपरेशन नंतर तुम्ही बघायला गेले तर तुम्हाला वाटणार की हे 30-35 वर्षांची लेडी आहे. त्यांचे सगळे त्रास निघून गेले. आणि हे एक पेशंट आहे ज्यांचा
थायरॉइडचा त्रास पण निघून गेलेला हो, निश्चितच अमूलाग्र बदल असा या पेशंटमध्ये आपल्याला जाणवतोय. आपल्याला एक पुढचा फोन आलेला आहे. वडाळ्यावरून प्रश्न विचारतायत मनीषा. नमस्कार मनीषा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. मी वडाळ्यावरून बोलते, मनीषा जाधव. बोला. हा, बोला, आपला प्रश्न सलग विचारा. मला डॉक्टरांना विचारायचंय. माझे मिस्टर आहेत ना, त्यांचं वय आहे 47 आणि त्यांचं वजन आहे 120 किलो. तर ह्या ऑपरेशन बद्दल तुम्ही जे सांगताय ना, तर त्याच्यासाठी साधारण खर्च किती येईल? निश्चितच, अगदी बरोबर. अतिशय चांगला प्रश्न आणि मला पण हा प्रश्न काही वेळाने विचारणारच होती. आता या अनुषंगाने हा प्रश्न आलाय, काय सांगू शकाल? आणि असं पण होतं सर अनेक वेळेला की इच्छा असते, कॅन्डिडेट बरोबर आहे की ह्यांना सर्जरी करणं आवश्यक आहे, पण आर्थिक परिस्थिती नाहीये. मग अशा पेशंटसाठी काही सोय उपलब्ध आहे का? बघा, या पेशंटसाठी सोय उपलब्ध आहे. हो, हा ऑपरेशनचा जो खर्च आहे तो आधी खूप जास्त व्हायचा, पण आता ते ऑपरेशनचा खर्च कमी झालेले आहे. गेल्या 3 वर्षापासून तो ऑपरेशनचा खर्च कमी होत चाललेला आहे. मी खर्च तुम्हाला आता या कॅमेरावर नाही सांगू शकणार, कारण हा एज्युकेशनल प्रोग्राम आहे. पण तुम्हाला जे आम्ही नंबर दिलेला आहे ते त्या नंबरवर तुम्ही आम्हाला नंतर बोला. तुम्ही शिबिरमध्ये या, तर जे काय खर्च होईल त्याच्यापेक्षा पण कमी खर्चामध्ये तुम्हाला या ऑपरेशन दुर्बीण उपचार करून मिळेल. कारण हा असा दुर्बीण उपचार आहे ज्याच्यामधून तुमच्या हस्बंडला 100% फायदा होणार. निश्चित. आणि हे मला वाटतं कॅन्डिडेट आहेत या प्रकारच्या सर्जरीसाठी. कारण साधारण 100 किलोच्या वर असेल तर साधारण बेरियाट्रिक सर्जरीचा सल्ला दिला जातो का? हो, जेव्हा वजन 100 किलोचा वर असलं तर बेरियाट्रिक सर्जरीचा सल्ला दिला जातो. पण पेशंट असं 80 किलोचा असलं आणि त्याची हाईट फक्त 4.5 आहे किंवा 5 फीट आहे, तर त्यांना पण या दुर्बीण उपचाराने खूप फायदा होणार. निश्चितच. हा एक सुंदर युवक आपल्याला दिसतोय, ह्याविषयी ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हा आमचा एक पेशंट आहे, संतोष नायडू. हा फक्त 28 वर्षाचा होता जेव्हा आम्ही त्याला ऑपरेशन केलं. आणि ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशनच्या आधी तो त्याचं काम करायची जागा कमीत कमी 1.5 तास लांब होती. तो काम करायला जायचा म्हणजे 4 दिवस जायचा, 3 दिवस नाही जायचा, नेहमी आजार राहायचं. आणि ऑपरेशन नंतर तुम्ही बघताय आता तो बॉडी बिल्डर सारखा झालेला आहे आणि त्याचं काम करायची कॅपॅसिटी वाढली. आता त्याचं कंपनीमध्ये मॅनेजर झालेला आहे. अच्छा, ओके. फारच चांगले आपल्याला हे व्हिडिओज आणि फोटोज बघायला मिळत आहेत. तर हे आमचे पेशंट आहेत. हे ऍक्च्युअली एक टीचर आहे, नाव नाही सांगणार मी, कारण या पेशंटला आम्ही ऑपरेशनच्या आधी यांचं वजन करीबन 130 किलो होतं. यांचं BMI जसं मी तुम्हाला आधी सांगितलं 70 पेक्षा जास्त होतं. यांना 2 कदम चालायला त्रास व्हायचं आणि ते आमच्या मुलुंडमध्ये ईस्ट ते वेस्ट चालायला पण त्याला त्रास व्हायचं. आणि या पेशंटला आम्ही ऑपरेशन केलं. यांना 7 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांची लाईफ चेंज झाली आहे. तेव्हा आधी चेहरा किती गुमसुम राहायचा आणि आता लाईफ मध्ये किती आनंद आलेला आहे. त्यांचं वजन कमी झालेलं आहे. त्यांना कमीत कमी 10 प्रकारचे आजार होते, किडनीचा, लंग्सचा, हार्टचे, ते सगळे आजार शरीरातून निघून गेलेले आहेत. निश्चितच. हा पेशंट कोण आहे? हा परदेशी पेशंट? हो, हा परदेशी. आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही महिन्याचे कमीत कमी 8 ते 10 परदेशचे पेशंट येतात. हे एक डीन वीवर आहे, आमच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालेलं आहे. त्यांचं वजन करीबन 180 किलो होतं तेव्हा. हे परत एक मिडल ईस्टचा पेशंट आहे, त्यांचं वजन तेव्हा 120 किलो होतं, त्यांना आम्ही ऑपरेशन केलेलं आहे. तर अशा प्रकारचे पेशंट पण येतात. पण आमच्या हॉस्पिटलमध्ये लोकल पेशंट्स, गावागावातून पेशंट्स पण येतात, कारण आपल्याला माहिती आहे की या हॉस्पिटलमध्ये भरपूर असे आम्ही पण पेशंटला मदत करतो, ज्याप्रमाणे पेशंटला इकडे येऊन सोय पण मिळणार आहे, फायदा पण मिळणार. अविवाहित मुलगी वेट लॉस सर्जरी करू शकते का? हे आणि अनेक असे प्रश्न आपण बघूया, पण आधी आपण एका पेशंटचा फोटो बघूया. सर, काय सांगाल याच्याबद्दल? हा, आता आमचा फक्त 1 आठवडा आधी ऑपरेशन केलेला पेशंट आहे, जितू. एकदम कमी परिस्थिती होती त्याची आणि त्याला पोलिओ आहे, दोन्ही पायाचा पोलिओ. म्हणजे तो काहीच जास्त काम करू शकत नाही आणि वजनेमुळे डायबिटीज वाढलाय, ब्लड प्रेशर वाढलाय. या पेशंटचा इतका वेगळ्या प्रकारचा पेशंट होता की आफ्टरनून न्यूजपेपरने याचं पूर्ण कव्हर केलेलं आहे की याच्यासाठी कसं वेट लॉस सर्जरी एक ब्लेसिंग आहे आणि याचा डेफिनेटली याचा शरीरावर भरपूर परिणाम आणि असर पडणार आहे. निश्चितच. आणि ही जी मला एक विशेष स्लाइड दिसते CGHS म्हणजे गव्हर्नमेंटची, ह्याविषयी काय सांगू शकता? कारण हा एक असं ऑपरेशन आहे डॉक्टर अपर्णा की ज्याच्यामध्ये कोणताही मेडिक्लेम यांना अप्रूव्ह करत नाहीये. तर पहिला पाऊल आपल्यासाठी घेतलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने. सेंट्रल गव्हर्नमेंटनी लठ्ठपणाला एक आजार असं मानलेलं आहे आणि लठ्ठपणाची ऑपरेशनला त्यांनी मान्यता दिलेली आहे, जे आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम मध्ये आपल्याला जर हे ऑपरेशन केलं गेलं आणि पेशंट जर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे तर त्याला याचं पैसे रिइंबर्समेंट मिळणार किंवा त्यांना कॅशलेस ट्रीटमेंट पण मिळू शकते आणि हे आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. निश्चितच. आपण एक फोन घेऊया. आपल्याला नाशिकवरनं सर फोन आलेला आहे, वंदन यांचा. नमस्कार वंदनजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा सर, मॅडम, तिसगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथून बोलतोय, वंदनराव बागुल. मॅडम,
आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो, बोला. मॅडम माझ्या वहिनींचं वजन 110 किलो आहे. हॅलो, प्रश्न सलग विचारा, आम्हाला ऐकू येतोय. बोला. 110 किलो आहे. त्यांचा शिक्षिका आहे. ठीक आहे, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. त्यांना चालण्याचा त्रास होतो. ठीक आहे, प्रश्न आम्हाला कळलेला आहे. सर, काय सांगाल त्यांना? तर हा जो पेशंट आहे ज्यांचं वजन 110 किलो झालेलं आहे, त्यांना चालायला त्रास होतोय. त्यांचा चालायला त्रास व्हायचे दोन कारण, पायाला त्रास आणि दमेचा त्रास पण होऊ शकतो. तर त्यांना लठ्ठपणाचा दुर्बीण उपचाराने भरपूर फायदा होईल. यांना मी सल्ला देणार की ते आपल्या शिबिरमध्ये आले तर त्यांच्याशी आम्ही 1-to-1 बोलू शकतो आणि त्यांना डेफिनेटली याचा फायदा होईल. आणि मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणाला की अतिलठ्ठपणामुळे ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीस आहे, हे ह्या सर्जरीमुळे पूर्णपणे बरे होऊ शकतात. हे कसं काय होऊ शकतं? बघा, 90 ते 95% पेशंट्समध्ये आम्ही आमच्या रेकॉर्ड्समध्ये बघितलं, हा सर्जरी कधीही लठ्ठपणाची सर्जरी डायबिटीससाठी नाही सुरू केलेली होती. पण आता आम्ही बघितले की ऑपरेशन नंतर आमचे इतके हजारो पेशंट झालेले आहेत, त्या सगळ्या पेशंटमध्ये आम्ही बघितलं की 90 ते 95% पेशंटचा डायबिटीज आणि ब्लड प्रेशर शरीरातून निघून जातो आणि त्यांना एक दुसरा जीवनदान मिळतं. निश्चितच. आणि माझ्या मनात असा एक प्रश्न आहे की अनेक वेळेला लहान मुली सुद्धा, म्हणजे लग्नाच्या वयात असलेल्या ज्या मुली आहेत त्या सुद्धा कधी कधी अतिलठ्ठ असतात. तर मग त्या मुलींसाठी सुद्धा ही सर्जरी करू शकतो का? कारण पुढे जाऊन म्हणजे बाळंतपण आहेत किंवा फर्टिलिटी आहे, ह्याच्यावर काही याचा इफेक्ट होऊ शकतो? हो, लठ्ठपणामुळे वंध्यत्व शरीरात येऊ शकतो. आणि जर आपण कोणताही बाळाला किंवा तरुणला 11 वर्षाचा पुढे जाऊन त्यांना ऑपरेशन करू शकतो, दुर्बीण उपचार करू शकतो. त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जर त्यांचा दुर्बीण उपचार झालेला आहे तर त्यामुळे त्यांना कधी पुढे जाऊन आयुष्यात कधी काय त्रास होणार नाही. कधी फिजिकली किंवा मॅरिड लाईफमध्ये, लग्नाच्या लाईफमध्ये त्यांना कधीही त्रास होणार नाहीये. उलट त्यांचं ऑपरेशन किंवा दुर्बीण उपचार झाला तर त्यांच्या शरीरात वंध्यत्व येणार नाही आणि त्यांना पुढे जाऊन चांगला लग्न पण होईल आणि त्याच्यानंतर बाळ व्हायला सुद्धा त्रास होणार नाही. अच्छा, निश्चितच. आणि जे तुम्ही म्हणाला की निद्रानाश, हा निद्रानाश सुद्धा या सर्जरी नंतर जाऊ शकतो का? हो, आम्ही स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये पण बघितलं आणि पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे जे की 90% लोकांचा निद्रानाश कमी होऊन जातो. म्हणजे जे 10 वर्षापासून ज्यांना निद्रानाशचा त्रास आहे, ऑपरेशनचा पहिल्या महिन्यात किंवा दुसऱ्या महिन्यातच आपण बघूया की त्यांची ती मशीन जे असते निद्रानाशसाठी ते निघून जाते आणि त्यांची लाईफ इम्प्रूव्ह होऊन जाते. ते रात्री 6-8 तास बिना मशीनचे पण जाऊ शकतात. अच्छा, पण ह्या ऑपरेशनला नक्की किती वेळ लागतो आणि मग ह्या ऑपरेशन नंतर किती दिवसांनी त्या व्यक्तीला घरी जाता येतं? ऑपरेशनला टोटली अर्धा 1 तास किंवा 1.5 तास पर्यंत लागतो आणि ऑपरेशन नंतर 2 दिवसात पेशंट घरी जाणार. इनफॅक्ट ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्याच दिवशी संध्याकाळी पेशंट चालायला फिरायला सुरू करतो. अच्छा. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल की लगेच 7-8 दिवसांनी घरी चालणं फिरणं वगैरे, मग कामावर किंवा त्याच्या नेहमीचे जे दैनंदिन व्यवहार आहेत ते तो कधीपासून चालू करू शकतो? पेशंट 2 ते 3 दिवसात घरी जाणार. 1-2 दिवस आराम करून पेशंट 4 ते 5 ऑपरेशनला 5 दिवस झाले की तो आपला कामाला जाऊ शकतो. आणि आपण हे पण बघितलं, आमचे असे पेशंट आहेत की जे बदलापूरहून विटी पर्यंत 5 दिवसानंतर ऑपरेशन 5 दिवसानंतर ट्रेनमध्ये जाऊ शकतात. आणि ते जर मुंबई लोकलमध्ये जाऊ शकते मग ते दुसरं कोणतेही काम करू शकतात. निश्चितच मला वाटतं हे अतिशय फार महत्वाचं आहे, कारण ट्रेनमधनं जो प्रवास करतो तो जगात कुठेही आपला प्रवास करू शकतो. जेव्हा आपण म्हणतो की ही पोटाची पिशवी कापली आहे तर मग ऑपरेशन नंतर नॉर्मल इटिंग कधी करू शकतो का किंवा करू शकणारच नाही का तो? नाही, तो 100% नॉर्मल जेवण करणार. कारण आम्ही याच्यामध्ये फक्त खायची कॅपॅसिटी कमी करतो आणि थोडे हॉर्मोन्स कमी करतो. तर ऑपरेशनचा 6 आठवड्यानंतर तो पेशंट एकदम नॉर्मल जेवण करायचं सुरू करणार. फक्त जेवण करण्याची पद्धत आम्ही त्याची थोडी बदली करणार. अच्छा. आणि मग चालण्या फिरण्यावर किंवा व्यायामावर, कुठे बाहेर परगावी जाण्यावर, ह्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन्स येतात का नंतर? ऑपरेशन झाल्यावर जेव्हा पेशंटचा वजन कमी व्हायला सुरू होतो आम्ही पेशंट्सवर काही रिस्ट्रिक्शन्स ठेवत नाही आणि पेशंट ऑपरेशनचा 6 दिवसा किंवा 7 दिवसानंतर जे काय पाहिजे, त्याला जॉगिंग पाहिजे, वॉकिंग पाहिजे, सायकलिंग पाहिजे, तो स्वतः करू शकतो आणि त्याला त्याच्यामध्ये काहीच त्रास होणार नाही. आपण अनेक वेळेला कसं असतं की अनेक पर्याय उपलब्ध असतात. तुम्ही म्हणालात की जसं BMI प्रमाणे आपण डाएट देतो, वेट लॉस देतो, तसं अजून एक चिकित्सा म्हणजे लायपोसक्शन. मग बेरियाट्रिक सर्जरी चांगली की लायपोसक्शन चांगलं? बेरियाट्रिक सर्जरी लायपोसक्शनला कधी आपण कम्पेअर करू शकत नाही, कारण लायपोसक्शन जो आहे तो वेट लॉस सर्जरी नाहीच आहे. लायपोसक्शन त्यांच्यासाठी असतो ज्यांचा 65 किलो वजन आहे, 62 पाहिजे आणि थोडी बॉडीची शेपिंग पाहिजे, 62 आहे आणि 59 kg पाहिजे आणि थोडी बॉडीची शेपिंग करायची, त्याला लायपोसक्शन आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण चरबी काढतो. हा लठ्ठपणाचं ऑपरेशन मोठं ऑपरेशन आहे, वेगळ्या प्रकारचं ऑपरेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण 30 किलो, 50 किलो, 100 किलो, 200 किलो पर्यंतचे वजन पण कमी करू शकतो. म्हणजे आपण 300-350 किलोचे पेशंट आम्ही ऑपरेशन करतो, ज्यांचं वजन आपण नंतर ऑपरेशन नंतर 1 वर्ष 1.5 वर्षात 90 किलो होऊन जातो. ते आपल्याला
लायपोसक्शनने कधीही मिळू शकत नाही. अच्छा, म्हणजे ही जी प्रकारची सर्जरी आहे ही एक वैद्यकीय चिकित्सा आहे आणि ही चिकित्सा करणं हे कधीही त्यांच्यासाठी जास्त चांगलं आहे. पण असं असतं ना की अतिलठ्ठपणा असेल, अनेक वेळेला खायची आवड असते, अनेक वेळेला गोड खावंसं वाटतं, मग ह्या सर्जरी नंतर सुद्धा हे गोड वगैरे खाऊ शकतो आपण? पेशंटला स्वतःवर थोडा कंट्रोल ठेवायला पाहिजे. कोणती गोष्ट तुम्ही लिमिटमध्ये केलं तर त्याचा काय दुष्परिणाम नाही होणार. पण या ऑपरेशनमध्ये आम्ही लठ्ठपणाचं ऑपरेशनमध्ये थोडा जठराचा साईज कमी करतो आणि तुम्हाला शिकवतो की तुमच्यासाठी काय चांगलं आहे, काय चांगला नाहीये. तुम्हाला जर चिकन खायचं तुम्ही चिकन खाऊ शकताय, तुम्हाला मच्छी खायची तुम्ही फिश खाऊ शकताय, पण खायची पद्धत आम्ही चेंज करतो. तुम्हाला ते जर स्वीट्स पाहिजे आम्ही सांगणार की जे तुम्ही गोष्ट आवडते ते कमी क्वांटिटीमध्ये घ्या, कधी कधी घ्या, नेहमी नाही घ्यायचं. तर प्रत्येक गोष्टवर कंट्रोल ठेवलं तर तुम्हाला पुढे जाऊन आयुष्यात कधीही त्रास होणार नाही. निश्चित. आणि ही जी सर्जरी तुम्ही आता दाखवली की जी स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी आहे, तर ह्याच्या पूर्वतयारी काही असू शकते का या सर्जरी? हो, याची पूर्वतयारी असतात. याच्यामध्ये आम्ही पेशंटला ऑपरेशनच्या आधी 8 किंवा 10 किंवा 15 दिवसांचा डाएट करतो. आम्ही पूर्ण शरीराचा तपास करून घेतो, कारण लठ्ठपणामुळे आपल्याला भरपूर आजार असतात जे आपल्याला माहित असतात. असे भरपूर आजार असतात जे शरीरात आहे पण आपल्याला माहित नाही, आणि असे भरपूर आहेत जे शरीरात यायचा प्रयत्न करतात. तर आम्ही हे सगळ्यांचे शोध करतो आणि हे एकच ट्रीटमेंट आहे पूर्ण जगात जे आपल्याला लॉंग टर्म वेट लॉस देऊ शकतो. तर हे वैद्यकीय ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये आम्ही फक्त आताचा नाही बघत, आम्ही पुढच्या 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्षाचा बघतो. त्यामुळे तुमच्या शरीरात जे काही आजार आहे ते सगळे आजार एक एक करून आम्हाला काढून टाकायचे आणि तुमचं जीवन चांगला बनवायचं. त्याच्यासाठी हे सर्जरी किंवा दुर्बीण उपचार केलं जाते. हो, पण आपण आता बघितले की अनेक तुम्ही पुरुषांची उदाहरणं दिली, स्त्रियांची सुद्धा उदाहरणं दिली. तर ह्या दोघांमध्ये पुरुष आणि स्त्रियांच्या वेट लॉस मध्ये काही फरक असतो का या सर्जरी नंतर? बघा, आमच्याकडे ऑपरेशनसाठी येतात जास्त स्त्रिया, कारण 60% आमच्याकडे स्त्रिया येतात, 40% जेंट्स येतात. आणि यांच्यामध्ये जे दुर्बीण उपचार केल्यानंतर जे वजनचा वेट लॉस होतो ते पेशंट कोऑपरेशन प्रमाणे असतो. जर आम्ही सगळ्यांना शिकवलंय की तुमच्यासाठी काय चांगलं आहे, काय चांगलं नाही, आणि तुमचं ते आम्हाला 98% काम सर्जरी करते, 2% आम्ही पेशंटवर निर्भर करतो. जर ते 2% काम तुम्ही सिन्सिअरिटीने आणि चांगल्या रीतीने केलंय तो तुम्हाला पुढे जाऊन कधीही त्रास होणार नाही आणि तुमचा वेट लॉस एकदम युनिफॉर्म होईल. म्हणजे असं नाही की फक्त पोटाचं वजन कमी होईल, तुमचा शरीराच्या तोंडापासून पायापर्यंत जिकडे जिकडे तुम्हाला जास्त वजन आहे, जिकडे तुम्हाला लठ्ठपणा आहे, युनिफॉर्मली म्हणजे एकदम नॉर्मल आणि प्रॉपर तरीकेने सगळं कमी होणार. आणि तुम्हाला फक्त वजन कमी नाही होणार, फक्त तुमचे आजार नाही जाणार, पण तुम्ही युनिफॉर्मली कमी होणार आणि तुम्हाला दिसायला पण चांगला दिसेल, जसं तुम्ही त्या फोटोजमध्ये दिसले. बरोबर, कारण आकार म्हणजे सुडौल बांधा येण्याकडे सुद्धा, कारण प्रत्येकाचा एक अगदी सुप्त इच्छा असते की आपला बांधा पण चांगला असावा, आकर्षक दिसावं. तर हे सुद्धा या गोष्टीने होणार आहे. त्याचबरोबर बोनस म्हणून तुमचे सगळे इतर आजार सुद्धा कमी होणार आहेत. पण मला सांगा की ही पुन्हा पुन्हा करावी लागते का सर्जरी? नाही, ही सर्जरी पुन्हा पुन्हा नाही करावी लागते. जर आम्ही प्रॉपर ट्रीटमेंट, प्रॉपर ग्रेड ऑफ ओबेसिटीसाठी प्रॉपर ट्रीटमेंट केली तर आपल्याला कधीच याचा परत ट्रीटमेंट नाही करावा लागतो आणि तुम्हाला याचा 100% बेनिफिट मिळेल. निश्चितच. आपण एक प्रश्न घेऊया सर. गजानन प्रश्न विचारतायत सांगलीवरून. नमस्कार गजानन भाऊ, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो, वय 34 वर्ष आहे. वजन 95 पर्यंत आहे. ठीक आहे. कमी करता येते का? निश्चितच. काय सांगू शकाल सर त्यांना? तुमचं वजन, तुमची उंची किती आहे गजानन? उंची 1 मिनिट, उंची 5 फूट 2 इंचापर्यंत आहे. अच्छा, ठीक आहे. मग गजानन तुमची उंची 5 फूट 2 इंच आहे, म्हणजे तुमचा जो वजन आहे तो 58 किंवा 60 किलो असला पाहिजे. तुमचं वजन आता 95 kg आहे, म्हणजे करीबन 35 किलो तुमचं वजन जास्त आहे. आणि हा 35 किलो वजन जर जास्त असलं तर त्याच्यामुळे तुम्हाला 100 प्रकारचे आजार येऊ शकतात. तुम्ही या लठ्ठपणासाठी आयडियल पेशंट आहोत आणि तुम्ही हे ऑपरेशन दुर्बीण उपचार केलं तर तुमचं वजन आम्ही 60 किलो पर्यंत आणू शकतो आणि तुम्हाला त्याच्यानंतर शरीरातून सगळे आजार किंवा जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे निघून जाऊ शकतात. आणि मग ह्या सर्जरीसाठी योग्य वय असं कोणतं असलं पाहिजे? आम्ही या सर्जरीला आम्ही लोवेस्ट जे पेशंट ऑपरेशन केलं आहे ते 11 वर्षाचा, जे हायेस्ट केलं आहे 71 वर्षाचं. तर 11 पासून 71 पर्यंत आम्ही करू शकतो. पण जेव्हा आपण लहान बाळांना ऑपरेशन करतो तर आम्ही भरपूर गोष्टीचे इन्व्हेस्टिगेशन करतो की या पेशंटला तो एकदम मॅच्युअर बॉडी झालेली आहे की नाही झालेली आहे. कारण जर पेशंटची बॉडी मॅच्युअर नाही झालेली आहे तर आम्ही ऑपरेशन नाही करणार. या ऑपरेशनचा मेन रिझन हा आहे की आम्हाला पेशंटची लाईफ वाढवायची आहे, आम्हाला पेशंटचा क्वालिटी ऑफ लाईफ वाढवायची आणि सगळे आजार काढून टाकायचे. तर अशी या सर्जरीमध्ये काहीच करणार नाही ज्याच्यामध्ये पेशंटला कधी जाऊन त्रास होणार. तर 11 वर्षापासून 71 वर्षापर्यंत ही सर्जरी करणं सेफ आहे. पण सर, मी असं ऐकलंय की या ऑपरेशन नंतर आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात, हे कितपत खरंय? नाही,
आपल्याला ऑपरेशन नंतर गोळ्या खायची काय ऑपरेशनमुळे आणि ऑपरेशनसाठी गोळ्या खायची आवश्यकता नसते. पण हे आहे स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी. पण याचे पेक्षा जास्त मोठे आजार आहेत जेव्हा लोकांचं वजन खूप जास्त असतो तर आम्ही त्याच्यामध्ये पेशंटला जर बायपास ऑपरेशन करावं लागलं आणि बायपास ऑपरेशन करावं लागलं तर तो पेशंट ऑलरेडी हार्टचा पेशंट आहे, ब्लड प्रेशरचा पेशंट आहे, तर हे सगळे आजारांसाठी तो कमीत कमी 10 ते 15 ते 20 औषध रोज घेतो. त्याच्याऐवजी जर आपल्याला एक विटॅमिन गोळी घ्यावी लागली आणि सगळे आजार निघून गेले तर वर्थ आहे. फारच. आहारामध्ये असंच आपण नियमित ताज्या भाज्या, ताजी फळं, चांगलं सात्विक अन्न कमी प्रमाणात खाल्लं तर आपण नक्कीच वजन नियंत्रणात ठेवू शकतो. याचबरोबर नियमित चालणं, सूर्यनमस्कार करणं ह्यासारख्या छोट्या छोट्या सोप्या सोप्या गोष्टी सुद्धा आपण अतिलठ्ठपणावर किंवा लठ्ठपणावर थोड्याफार प्रमाणात करणं अतिशय आवश्यक आहे. आता कार्यक्रमात बघूया डॉक्टर मनीष मोटवानी यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट. डॉक्टर मनीष मोटवानी, आस्था हेल्थकेअर, मुलुंड कॉलनी ऑफ LBS रोड, छेडा पेट्रोल पंपच्या समोर, मुलुंड पश्चिम, मुंबई 82. दूरध्वनी क्रमांक 9821 350 957. दुसरा क्रमांक 9321 350 957. तिसरा क्रमांक 256 28 262. चौथा क्रमांक 8454 036 555. डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटल पवई येथे सुद्धा त्यांचं कन्सल्टेशन आहे. ते तिकडे पण कार्यरत आहेत. संकेतस्थळ आहे www.asthahealthcare.com. दिनांक 5 जुलै रविवारी दुपारी 3 वाजता अतिलठ्ठपणासाठी वेट लॉस सर्जरीवर डॉक्टरांनी शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या दिवशी तुम्हाला वेट लॉस सर्जरीबद्दल अधिक माहिती मिळेल आणि रजिस्टर केल्यानंतर उपचारांवर सुद्धा सवलत मिळेल. हे शिबिर जरी निःशुल्क असलं तरी यासाठी नोंदणी आवश्यक आहे. यासाठी तुम्ही SMS करा ह्या नंबरवर किंवा व्हॉट्सॲप सुद्धा या नंबरवर करू शकता. नंबर आहे 9321 350 957. व्हेरियाट्रिक सर्जरी हे एक वेट लॉस सर्जरी हे एक वरदान ठरतं. ह्या विषयावर अजून आपण जाणून घेऊया. मला असं विचारायचं आहे सर की ह्या वेट लॉस सर्जरीनंतर आयुर्मर्यादा सुद्धा वाढू शकते का त्या रुग्णाची? हो, या ऑपरेशन नंतर आम्ही बघितलंय आणि पुस्तकांमध्ये पण लिहिलेलं आहे की या ऑपरेशन नंतर पेशंटची आयु कमीत कमी 15 ते 20 वर्ष वाढून जाते आणि शरीरातून आजार कमीत कमी 30 ते 40 वर्ष पुढे ढकलून जातात. निश्चितच. आता पण हे सुद्धा तुम्ही सांगितलं की अनेक वेळेला सगळ्याच्या गोळ्या आहेत, 12-12 15-15 गोळ्या आहेत, त्या सुद्धा अनेक वेळेला बंद होतात ह्या पेशंटच्या. हे निश्चितच दिलासाजनक आहे. आज एक आपण नवीन विषय घेऊन आमच्या कार्यक्रमामध्ये आलेला आहात. फार सुंदर तुम्ही याची मांडणी केली. पण जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? माझा एकच संदेश आहे की आधी तर आपल्याला प्रयत्न करून लठ्ठपणाला अवॉइड केलं पाहिजे. म्हणजे चांगला आहार आणि चांगली एक्सरसाइज केली तर हे नाही येणार. पण जर लठ्ठपणा आलं तर दुर्बीण उपचार त्याच्यासाठी एकच उपाय आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आता रिस्क नाही आहे. कारण हा लठ्ठपणाचा उपचार आता एकदम नॉर्मल आणि चांगली सर्जरी झालेली आहे. आणि मेन हा आहे की जर लहान वयात सुद्धा मुलींना हा ऑपरेशन करावा लागतो तर त्याच्यामध्ये त्यांना घाबरायची आवश्यकता नाही. पुढे जाऊन आयुष्यात त्रास होणार नाही. आणि याचं जास्त माहितीसाठी तुम्ही 5 जुलैला जर आले तर तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. निश्चितच. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज सर्जरी अतिशय सोपी बनलेली आहे. गरज आहे ती मनातील अडसर दूर करण्याची. कारण जर आपल्या शरीराचा सुकाणू ह्या वेट लॉस सर्जरीनंतर पुन्हा आपल्या हातात आला तर निश्चितच एक जीवनदायी ठरणार आहे. आणि त्यामुळेच हा कार्यक्रम जे बघताहेत त्यांना मी असं आवाहन करते की तुम्ही या कार्यक्रमातून चांगला बोध घ्या. एक चांगली जीवनशैलीकडे तुम्ही आणि एका सकारात्मक जीवनशैलीकडे तुम्ही वळण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर मनीष मोटवानी, आज तुम्ही इथे आलात आणि एका वेगळ्या विषयावर वेट लॉस सर्जरी ह्या विषयावर आमच्या दर्शकांना माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार.